नमस्कार, मी अक्षय परत एकदा आपलं स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंपाविषयी काही महत्त्वाच्या माहिती आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे ते वेगवेगळे प्रश्न पडत होते की नेमकं या योजनेचं पेमेंट ऑप्शन आलंय तर पुढं काय करायचं, पेमेंट होत नाही, पैसे अडकतील, SMS आलेलं नाही आणि अर्ज कोणी करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती पाहिजे की या योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहेत आणि ही योजना कुणासाठी आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस ही योजना रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं त्यावेळी शेतकऱ्यांनी भरपूर चुका केलेल्या आहेत. 100 पैकी जवळजवळ 30 शेतकरी असे आहेत की रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलंय, आपण त्या योजनेच्या निकषात बसतोय, आपली ती योजनेची पात्रता आहे याविषयी काही पडताळणी न करता शेतकऱ्यांनी एकदम फास्ट पद्धतीने अर्ज केलेले आहेत. मग त्यात त्या योजनेच्या अटी काय आहेत, नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी कुणीही पाहिल्या नाहीत किंवा त्या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात हे सुद्धा पाहिलेलं नाही. आता ज्या शेतकऱ्यांना असे अर्ज भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा पैसे भरायचे ऑप्शन आलेले आहेत. मग आता अशा शेतकऱ्यांचं मन जे आहे ते चलबिचल होत आहे की मी पैसे भरू किंवा नको. मग ते वारंवार मेसेज करत आहेत, तिकडे तिकडे विचारत आहेत, तर काय करावं. सगळ्यात पहिल्यांदा आपण या योजनेची माहिती घेऊया. मी तुम्हाला सगळे प्रश्न तुमच्या मनातील सगळे सॉल्व्ह होतील. यामध्ये पेमेंट करायचं का नाही याची वरती सुद्धा आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता की या योजनेसाठी जे आहे शेतकऱ्यांना टोटल कॉस्टची फक्त 10% रक्कम भरावी लागणार आहे. आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% आहे. त्यानंतर जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 HP पासून 5.5 HP पर्यंतचे पंप जे आहेत ते वाटप होणार आहेत. तुम्ही जी कुठलीही कंपनी निवडता त्या कंपनीकडे आपल्या सोलर पंपाची 5 वर्षाची दुरुस्तीची हमी इन्शुरन्ससह राहील. म्हणजे जर काही तुटलं फुटलं, वॉरंटी गॅरंटी, चोरी असं प्रकार जरी घडलं तर त्याचा इन्शुरन्स असतो, तो इन्शुरन्सची हमी सुद्धा त्या कंपनीची असते. तसेच काही बिघाडा दुरुस्ती झाल्या तर त्याची सुद्धा 5 वर्षासाठी त्या कंपनीची जिम्मेदारी असते. त्यानंतर मित्रांनो, आता या निकष काय काय आहेत हे पाहूया. जर तुमच्याकडे 2.5 एकरापर्यंत शेतजमीन असेल तर त्या शेतकऱ्यासाठी 3 HP पर्यंत जो आहे तो पंप मिळतो. त्यानंतर जर 2.51 ते 5 एकरापर्यंत जमीन आपल्याकडे असेल तर त्या शेतकऱ्यासाठी 5 HP चा पंप आपल्याला भेटतो. आणि 5 एकराच्या वरील शेतकऱ्यासाठी जे आहे ते 7.5 HP चा पंप जो आहे तो आपल्याला येतोय. जर 2.5 एकरापेक्षा कमी शेतकऱ्याने जर अर्ज केला तर तो अर्ज जो आहे तो बाद होईल. त्यानंतर आता हा अर्ज जो आहे तो कशा कशावरती करता येणार आहे, यामध्ये वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारे नदी नाले यांच्या शेजारील शेत जमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. आता बोर, विहीर या गोष्टीचा उल्लेख जो आहे तो आपल्या 7 बाऱ्यावरती असणं आवश्यक आहे. काही काही जिल्ह्यामध्ये आपल्या पीक पेरी वरती ज्या विहिरी आणि बोरवेलच्या नोंदी आहेत त्याच्या आधारे सुद्धा सौर कृषी पंप बसवण्यात आणि मान्यता देत आहे. तर काही काही जिल्ह्याच्या ठिकाणाहून अशा प्रकारे शेतकऱ्यांची ओरड येत आहे की पीक पाहणीची नोंद जी आहे ते ग्राह्य धरली जात नाही. आता ते डिपेंड आहे की ज्याच्या त्याच्या विभागावरती. त्यानंतर मित्रांनो, आता हे पंप आपल्याला कुठं कुठं वापरता येणार नाहीत. तर बघू शकता, ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर, नदी इत्यादी ठिकाणी फिक्स पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरण करणार आहे. म्हणजेच की तुम्ही पैसे भरले म्हणजे तुम्हाला सोलार पंप मिळणार अशी जो काही संभ्रम आहे तो बाळगू नका. पैसे भरल्यानंतर तुमचा सर्वे होणार आहे, त्यानंतर कंपनी निवडल्याचा ऑप्शन येईल, त्यानंतर तुमचा साईट इंजिनियर म्हणजेच की महावितरणाचे जे इंजिनियर आहेत ते येऊन तुमच्या शेतामध्ये सर्वे करतील, साईट पाहतील, किती साईटवरती आपण पंप बसवू शकतो का, किंवा तुमच्याकडे पाण्याचा जो तुम्ही नोंद केली त्याप्रमाणे पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे PM कुसुम सारख्याच या योजनेच्या अटी आहेत. ज्या शेतकऱ्याच्या नावावर लाईटीचं कनेक्शन आहे अशा शेतकऱ्यांनी कृपया अर्ज करू नये, आणि जरी अर्ज केला असेल तरी पेमेंट ऑप्शन आल्यावरती पैसे भरू नका. पैसे भरले तर ज्यावेळेस साईट इंजिनियर सर्वेला येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तिथं तुमच्याकडे विजेची उपलब्धता आहे, त्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होईल. आणि आता हे काम जे आहे सोलर पंपाचे ते स्वतः महावितरण करत असल्यामुळे तुमच्याकडे पंप आहे किंवा नाही, तुमच्याकडे लाईट कनेक्शन आहे किंवा नाही हे ओळखणं खूपसं अवघड नाही. एकदम 0 मिनिटामध्ये तो महावितरणचा साईट इंजिनियर त्यांच्या लॉग इन मधून तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे किंवा नाही हे चेक करू शकतो. त्यामुळं जर तुम्ही
वीज कनेक्शन असेल, अर्ज भरलेला असेल, तर पैसे भरण्याच्या नादात किंवा भानगडीत पडू नका. पैसे भरल्यानंतर आज रिजेक्ट झाल्यानंतर तुमचे पैसे रिफंड येतात, 100% पैसे रिफंड येतात. पण त्यासाठी किती वेळ, किती महिने, किती दिवस लागतील हे फिक्स सांगू शकत नाही. आता PM कुसुममध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले त्या शेतकऱ्यांचे आजपर्यंत 6-7 महिने झाले. काही शेतकऱ्यांचे पैसे आलेले आहेत, काही शेतकऱ्यांचे अजून पेंडिंग दाखवते. ते शेतकरी मेडा ऑफिसला हेलपाटे मारू मारू परेशान आहेत. त्यामुळं आपल्याला माहित आहे की आपण या योजनेसाठी पात्र आहोत आणि पात्र नाही आहोत, तरच ते सगळ्या गोष्टी विचार करून तुम्ही पेमेंट करण्याची रिस्क घ्या. तर मित्रांनो, ही थोडक्यात माहिती होती. आता विचारूया की मी पेमेंट करायचं का नाही. तर मी महावितरणाच्या इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, इथं टोल फ्री नंबर आहे, तिथं तुम्ही कॉल करून त्यांना सविस्तर माहिती विचारू शकता. ते तुमचा MK ID म्हणजेच की बेनिफिशरी ID असतो तो तिथं विचारतील आणि ते चेक करतील. त्यावेळेस तुम्हाला ते सांगतील माहिती सगळ्या गोष्टी. तर मी त्यांना विचारलं की मॅडम अशा अशा प्रकारे MK ID आहे आणि मला पेमेंट पैसे भरा असा ऑप्शन आलेला आहे, टेक्स्ट मेसेज आलेला नाही, तर काय करू. तर त्यांनी स्पष्ट हे सांगितलं की जर तुम्हाला पैसे भरायचा ऑप्शन दाखवत असेल तर तुम्हाला ते पैसे भरणं जरुरीचं आहे आणि पैसे भरल्यानंतरच तुमच्या बाकीच्या गोष्टी केल्या जातील. जसं की PM कुसुममध्ये पहिला सेल्फ सर्व्हे होता, त्यानंतर पैसे भरा होतं, त्यानंतर साईट इंजिनियर सर्व्हे होता, अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. तर ते महावितरणाकडे नाही आहेत. पहिल्यांदा तुम्हाला पैसे भरायचे आहे, त्यानंतर तुम्हाला सर्वे साईट इंजिनियर सर्वे करणार आहे, त्याची तारीख, डेट, वेळ ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा अपडेट तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती कळवण्यात येईल. तसेच तुम्हाला त्या व्यक्तीकडून समोरच्या फोन सुद्धा येईल. आणि जे काही या योजनेचं नेक्स्ट अपडेट आहे किंवा वेळोवेळी काही प्रोसेस होणार आहे ती सगळी तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. अशा प्रकारचे उत्तर जे आहे त्यांच्या हेल्पलाईन कडून आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की पैसे भरायचा ऑप्शन आलाय, पैसे भरू किंवा नको. तर तुम्ही पैसे भरू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, तुम्ही दिलेल्या नियम अटी शर्तीमध्ये बसत असाल तर तुम्ही बिनधास्तपणे पैसे भरा. आता पैसे भरा म्हणजे लगेच घाई गडबड करू नका. पैसे भरायचा बेस्ट टाइम तुम्हाला सांगतोय, एकतर तुम्ही सकाळी 6 ते 8च्या दरम्यान पैसे भरू शकता किंवा रात्री 10-11च्या नंतर पैसे भरू शकता. दिवसभरात आता अशी समस्या जाणवली की जर तुम्ही दिवसभरात 10 लोकांनी पेमेंट केले तर त्यातले 3 लोकांचे पैसे जे आहेत ते अकाउंटमधून कट होतात, पण तिथं पेमेंटचं स्टेटस अपडेट होत नाही. त्यांना परत एकदा पैसे भरा अशा प्रकारचा ऑप्शन येतोय. त्यामुळं पैसे कट होतात, परत पैसे रिफंड येत नाहीत, त्यासाठी बराच वेळ लागू शकतो. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, दिवाळी सुरू आहे, दिवाळीच्या सुट्ट्या असतात, बँकेला सुट्ट्या आहेत, ऑफिसला सुट्ट्या आहेत. त्यामुळं तुमचे पैसे कट झाले असतील तर जोपर्यंत या सुट्ट्या सुरू आहेत तोपर्यंत रिफंड येतील अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे. कारण पूर्ण सिस्टमच काम करणारे लोक सुद्धा सुट्टीवर आहेत. त्यामुळं पैसे रिफंड लगेच येतील अशा प्रकारे शक्य नाही. त्यामुळं पेमेंट करताना ह्या काळजी जी आहे तुम्हाला करायची. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अजून सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू आहे. तुमचे डॉक्युमेंट नीट चेक करा, डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड करा आणि त्यानंतर तुम्ही नवीन अर्ज भरू शकता. नवीन अर्ज करताना प्रॉपर माहिती भरा, नाव चुकू नका, आधार कार्ड, मोबाईल नंबर ह्या गोष्टी चुकू नका. डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला जे जे कागदपत्र लागतील, तुम्ही कास्ट असतील तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वगैरे विचारलं जाईल. जर तुमची पाण्याचा स्रोत सामायिक असेल तर तिथं 100-200च्या, आता 100-200चा स्टॅम्प तर बंदच झालेला आहे, तिथं तुम्हाला 500 रुपयाचा स्टॅम्प वापरावा लागेल. त्या स्टॅम्पवरती तुम्हाला तिथं ना हरकत प्रमाणपत्र इतर शेतकऱ्यांचं, भागीदारांचं द्यावं लागणार आहे. ते सुद्धा तुम्हाला बॉन्ड तिथं अपलोड करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जे तिथं डॉक्युमेंट मागतं ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे. असं नाही की तिथं तुम्ही काहीतरी अपलोड केलं आणि सबमिट केलं तर त्यावेळेस मात्र तुमचा अर्ज बाद होईल. आणि PM कुसुम सारखं मेडा मध्ये जसं परत एकदा फॉर्म एडिट करायचा अशा प्रकारे येत होतं ऑप्शन, तर त्या प्रकारे इथं कुठल्याही प्रकारचा आपल्याला ऑप्शन नाही. त्यामुळे आपला अर्ज डायरेक्टली बाद होऊ शकतो. त्यामुळे पैसे भरताना आणि अर्ज भरताना पूर्ण काळजी घ्या. आपण पात्र आहोत का याचा 10 वेळा विचार करा आणि त्यानंतरच पैसे भरण्याची रिस्क घ्या. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला माहिती पूर्ण समजली असेल. आणि जर याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर आपण इथं आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. इथं जवळजवळ 500 ते 600 लोक आपल्यापाशी जोडलेली आहेत. तिथं फक्त तुम्हाला मेसेज बघायचा ऑप्शन नाही, तर तुम्हाला चॅट करायचा सुद्धा ऑप्शन मिळतो. या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती खाली दिलेली आहे, बघू शकता. जेव्हापासून हे पेमेंटचं सुरू झालेलं आहे, प्रत्येक शेतकरी आपापले प्रश्न विचारत आहेत, आपली माहिती आपल्याला बोलत आहेत की काय करावं काय नाही. त्यावरती इतर शेतकऱ्यांना जर हे अनुभव प्रश्न सॉल्व्ह झाले असतील तर ते शेतकरी सुद्धा त्यांना व्यवस्थित उत्तर देत आहेत की असं करा तसं करा. तर मित्रांनो, ह्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जोडू शकता.